आमदार अब्दुल सत्तार यांची अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी। काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली आहे। काल जालना मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विलास आवताडे यांच्या प्रचारार्थ भोकरदन येथे जाहीर सभेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले। आमदार अब्दुल सत्तार यांना औरंगाबादमधून उमेदवारी हवी होती, परंतु औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसवर बंडाचे निशाण उगारले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दानवे यांच्यासोबत चर्चा व आपण औरंगाबादमधून अपक्ष निवडणूक लढवणार असे स्पष्ट केले। मात्र ऐनवेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर करून काँग्रेसच्या अडचणी वाढून सतत पक्षविरोधी कारवाया, औरंगाबादमधून वेगळी व जालनामधून वेगळी भूमिका, औरंगाबादमध्ये जाधवांना पाठिंबा आणि जालनामध्ये मतदारांनी नोटाचा वापर करावा असा प्रचार करून काँग्रेसच्या अडचणी वाढविणे व भाजपासोबतच्या जवळकीमुळे अखेर काँग्रेसमधून आमदार अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करण्यात आली असे अशोक चव्हाण यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले। आता मात्र अब्दुल सत्तार काय भूमिका घेणार याच्याकडे सर्वांचे एकच लक्ष लागून राहिले। ठीक आहे, ते सुद्धा आता प्रश्न विखेंच्या बाबतीत सुद्धा पक्ष राहुल गांधी यांना आम्ही सगळं अवगत केलेला आहे। तोही निर्णय जो घ्यायचा आम्ही लवकरच घेऊ त्या बाबतीमध्ये। मी सांगितलं, अब्दुल सत्तारांना मी पक्षातून काढून टाकलेला आहे। त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचार करतायत औरंगाबाद जालन्यामध्ये। जोपर्यंत ते पक्षात होते त्याचा मान सन्मान आम्ही जरूर राखला। यापूर्वी देखील त्यांनी कल्याणकाळीचा बिस्मिल्ला केला होता, भाषणातून सांगितलं होतं। आता जे काही झालेलं आहे तो विषय संपलेला आमच्या दृष्टिकोनातून। आज आमच्या दोन्ही उमेदवारांना भरपूर पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना पक्षातून काढत आहोत।